बहिणी हा कधी आली? मी काय वहिनी आजच आली 3 वाजता. हा काय सुनीलच्या पोराले पावाले आली असन? हो सुनीलच्या पोराले पावाले आलो ना आम्ही. मी आहे आई आहे दोघी जणी आलो. काय म्हणते मग सुनील भाऊचं पोरग? काही नाही मस्त आराम करून राहिला तो तर रडत नाही काही नाही. नाव त्रास नाही देत तो रुपाले अजिबात त्रास नाही देत. हो लहान आहे म्हणून त्रास नाही देत, मोठा होईन तेव्हा दिन मग त्रास. राहायचा मग म्हटलं आता बारसं गिरसं करून जा. नाही वहिनी कुठं राहणं होते घरी तिकडे डब्बा गिब्बा बनवून द्या लागते. स्वयंपाकाचा वाका होते ना त्याच्यानं थांबत गिंबत नाही मी. आजच चाललो ना मी वापस. आई आणि मी 5 वाजता निघून जाईन इथून. अमाय बाई आल्या बी आणि बातच चालल्या बी. हा फक्त काय तोंड दाखवासाठी चालते काय बाप्पा का मी आता होय आणि मी आजी होय म्हणून? हा जा ना आता मस्त 10-12 दिवस राहिलो असतो वहिनी पण खरंच सांगतो नाही जमत ना थांबणं इकडे. आणि ते सांगून नाही आलो आम्ही तसंच येऊन गेलो. सगळ्यात पहिले तर आम्ही दवाखान्यात गेलो होतो. मग दवाखान्यात तिथं माहीत झालं का सकाळीच झाली म्हणे यायले सुट्टी 11 वाजता. तर म्हटलं आता आईले कसं करतं म्हटलं आई वापस चालतं म्हटलं घरी का चालतं म्हटलं गावाले भेटून येऊन जाऊ. तर मग माई आई म्हणते इथपर्यंत आलो म्हणते दवाखान्यात आणि काय वापस जाऊ म्हणते. चाल म्हणते गावाले जाऊ पाहून घेऊ आणि मग चाललो जाऊ म्हणे. ते तर चांगलं झालं म्हणा तुम्ही इथपर्यंत आल्या, पण थांबायला पाहिजे आता. आता जरूरत आहे ना तुमची. जरूरत तर आहे पण एवढी नाही आहे. आता आहे ना वहिनीच्या आई कामं गिमं करायला सांभाळून घेते, लेकराली पाहते आणि वहिनीचे कामं करून घेते, घरचे कामं करून घेते. आणि असे कोणते काम आहे 3-4 जणांचे कामं. नाही हो नेहा लय कामं निघते ना. हा? आता तू सांग डबल स्वयंपाक नाही बनवा लागणार काय? रूपासाठी अलग स्वयंपाक बनवा लागन, यायच्यासाठी अलग स्वयंपाक बनवा लागन, लेकराले मालिश करून द्या लागते, आंघोळ करून द्या लागते, कामामागं कामं निघते म्हटलं. हा लंगोट्या धुवा, सू झाली तर लंगोटी बदलून द्या, शी केली तर लंगोटी बदलून द्या. हा कामं नाही निघत काय? लय कामं होते म्हटलं. आपल्याला वाटते का कामं नाही होत, पण पूर्ण दिवस कामातच जाते. जो करते ना त्याला समजते. हो ते तर आहे पण आता करून घेते ना त्या करून घेते त्या मामीजे. चाललीस मग आज? हो जातो ना आता 5 वाजताच्या बसनं निघून जातो बा. थांबणं नाही परवडत. येईन ना मग बारशाला येईन तेव्हा राहीन मग 1-2 दिवस. हा काय येजो मग येशील तर येजो मग घरी. हा येईन ना बारशाला येईन तेव्हा. बाहेरच बसली मग आली तर? आतापर्यंत घरातच बसली होती वहिनी. मायापोराची वाट पाहून राहिली मी. इकडे गेला ना तो गावात केलाले मायापोरीले म्हटलं जाय म्हटलं दादाले बोलावून आण. तर लेकराचीच वाट पाहून राहिली मी. कुणीकडे गेले ना काय गेले लवकर येईन म्हटलं तर निघून जाईन ना मग आम्ही. हा काय तुम्ही कुठं चालल्या इकडे? कुठं नाही माई प्रभात फेरी काय कुणीकडे चालू राहते. आता कामं गिमं झाले तर चला म्हटलं थोडासा टाइमपास करून या. तर चालली होती इकडे आशाच्या घरा इकडे. हा काय कामं गिमं बंद आहे? हाय ना कामं गिमं चालू आहे. जाणारे जाते, कोणी मिरच्या तोडायला जाते, कोणी तुरी कापायला जाते, कोणी कापूस वेचायला जाते. आता हाय कामं. हो आता तुरी सोंगून झाल्यास ना कोणाकोणाच्या वावरात असन. हो तुरी आता झाल्याच आहे. चाल मग मी जाते इकडे आशाच्या घरा इकडे. बरं जा. आई बी किती वाजता चालते ना काय नाही तर एकदा घरात घुसली का लवकर निघत नाही. चाल बाप्पा जाऊन पाहतो आईले म्हणतो कर तयारी. आई ओ आई. काय झालं बाई नेहा काय झालं? आई काय झालं म्हणतं 4:30 वाजले ना आता करत नाही काय तयारी गावाला जावाचे? चाल ना पटकन. हा लेकरही गावात गेले खेळाले तर अजून येवाचेच आहे. लेकराची वाट पाहून राहिली मी. हा करा ना लवकर लवकर 5 वाजताच्या बसनं जावाचं आहे ना आपल्याला. हो व जाऊ ना तर टाईम आहे ना 5 वाजले 4:30 तर वाजले. अर्धा घंटा टाईम आहे ना. हो 5 वाजता येते ना बस. 5 वाजता जा आरामात. हो बरोबर आहे तुमचं मामीजी 5 वाजता बस येते. पण म्हटलं टाईम फिक्स नाही राहत ना मागं पुढं होतेच. 10 मिनिट पुढं काय 10 मिनिट मागं काय. त्याच्यानं म्हटलं लवकर जाऊन बसून जातो वळाच्या झाडापाशी. हो तर लवकर चालले जा मग. तर एक काम करत ना तुम्ही तयारी करा. मी चहा बनवतो तुमच्यासाठी. चहा घी घ्या आणि जा मग आरामात. नाही राहू द्या ना मग आणि चहा नाश्ता झाला आता नका बनवू. आता डबल चहा. बरं राहू द्या मग नंदाबाई राहू द्या म्हटलं चहा घे. निघतो मग आम्ही. बरं. काय रे कुठं गेला होता? म्हटलं होतं ना का लवकर येजो म्हणून घरी. हा सांगितल्यावरही समजत नाही या पोराले. आई थांबून जाय ना मामाच्या घरी. नाही जाऊ ना आपण उद्या चाललो जाऊ ना. मला खेळाच आहे. माय मित्र आहे ना इथं मस्त खेळतो मी. माय मित्र आहे संग खेळू दे. नाही आजच्या दिवस राहू ना आपण आजच्या दिवस मामाच्या घरी. राहू ना आई. हा तुझ्या खेळासाठी राहू का इथं? आणि तिकडे तुझे बाबा बोलन तर सांगून नाही आलो ना काही नाही. हा बोलन ना तुझे बाबा आज चाल मग येऊ कनी आपण बारशाले तेव्हा राहू 2 दिवस. हा तेव्हा खेळजो जेवढं खेळायचं आहे तेवढं. अशीच करताय तू थांबतच नाही. मामाच्या घरी येतात ना गावाला जायची घाई राहते. गावाला चला न गावाला चला. नाही तर बाई नेहा लेकरायले राहू दे. हा येशीनच तू बारशाले तर. नाही शाळा पडन ना मग लेकरायची घेऊन जातो ना. हा काय शाळेत जाते नाही? हो शाळेत जाते ना दुसरीत आहे तो.
हा काय, नाही तर ठेवलं असतं त्याले. नाही नाही राहू द्या ना, घेऊनच जातो मी. चाल मग आई, निघू आता. हो चाल मग. येतो मग इनबाई. हो हो या मग. कुठं चालले पाहुणे? कुठं नाही हो शांताबाई, गावाले चालली मी, नेहाले नेऊन देतो म्हटलं. हा काय, लवकरच चालले आली ना? हो थांबणार होतो, पण तिकडे जवळ एकटे आहे, सांगून काही आलो नाही आम्ही का गावाले चाललो बा म्हणून. अजून जवळ बोलन, त्याच्यानं म्हटलं चाल बा नेऊन देतो तुले, कायले बोलणे पाहिजे. हो बरोबर आहे ना. बाकी काय म्हणते नातू गीतू? नातू काही नाही म्हणत, मस्त खेळते नातू, मस्त राहते. काही नाही म्हणत नातू, मस्त झोप घेते. हो आता 2 महिने गेल्यावर पाहिजे कसा होते तो. मग नाव नाही राहणार जाग्यावर, मले पकडूनच ठेवा म्हणून, मले घुमाले न्या, बाहेर न्या, पकडूनच ठेवा म्हणून मग तो. हो हो. मला असं वाटलं का तुम्ही राहान बा आता 10-12 दिवस. आता आल्या तर मगानी दिसल्या तुम्ही दुपारी 2 वाजता. हो तेव्हा चालू ना आम्ही. तर येईन म्हणत होते मी तुमच्या भेटीले, आणि सांगन गड्या म्हटलं चहा नाश्त्याले उद्या. तर तुम्ही तर आजचीच तयारी केली, मला माहित नाही आजच चालले म्हणून, नाही तर मगानीच नाही आली असते मी. आता मन झालं तर येऊन गेलो आम्ही इकडे, नाही तर दवाखान्यातूनच वापस जात होती मी. तर आईले म्हटलं आता दवाखान्यातून गेले म्हटलं हे लोक, तर काय गावाले जातं, अजून जाऊ अजून येऊ, अजून म्हटलं येऊ देते नाही येऊ देत. तर आईच म्हणते मग आता दवाखान्यात आलो म्हणते ना, इथून काय वापस चालतं म्हणते. चाल म्हणते आता गावाले पाहूनच घेऊ म्हणते नातवाले. त्याच्यानं चाल म्हटलं तुझे मन आहे तर चाल पाहूनच घेऊ. तर आलो मग इथपर्यंत. चांगलं झालं ना नेहा घेऊन आली तुझी आईले तर. पायनं तर झालं, पाहून तर घेतलं. चांगलं झालं. आता कधी यान मग? येईन ना शांताबाई, आता बारशाला येईन आम्ही, राहीन मग 2 दिवस. अच्छा अजून जाण काय मग तुम्ही? हो अजून जाईन ना, आता नेहा बी कामाले जाते तर घरी इले पाहा लागते ना, मग अंगणवाडीत नेऊन द्या लागते, आणा लागते, तर इले पाहाले पाहिजे ना घरी. मी राहतो तर टेन्शन नाही राहत नेहाले. हो तेही आहे, आता लेकराले कोणाच्या भरोशावर सोडा. हो त्याच्यानं म्हटलं राहतो तिच्याजवळ, मग जेव्हा ते पहिलीच जाईन तेव्हा मग टेन्शन नाही, मग दिवसभराची शाळा राहते लेकरू 5 वाजेपर्यंत शाळेत. हो ते तर आहेच, लेकरं लहान लहान राहते तर लय लक्ष ठेवा लागते, लय सांभाळा लागते. ठीक आहे मग शांता मावशी, जातो म्हटलं आम्ही, आमची बस चुकन नाही तर. हो हो आता बसचा टाईम आहे 5 वाजताचा. जा मग, भेटते ना बस गी भेटते. काय रे बाबू, मामाले पेढे नाही मागतले काय? पेढे नाही मागायला पाहिजे, दिले ना सुनीलनं पेढे दिले ना, पेढेचा डब्बा दिला त्यानं. हा काय डब्बात दिला रे, आता आम्ही मागन ना सुनीलले पेढे. द्यायचेच आहे काय गावात? हो देवाचेच आहे ना. आता जमते माले ते दवाखान्यातून आल्याबरोबर, आता त्याच्याही मागं कामं राहते ना. आता 2-3 दिवस दवाखान्यात होते तर तिकून येऊन कपडे वपडे धुणं, अजून काय म्हणते अंग पाय धुणं, हो कामं निघते ना. हो तर दिन उद्या गिद्या आरामात. बरं जा मग कलाबाई, जा लवकर, बस चुकन नाही तर तुमचे. हो हो भेटू मग बारशात. हो. काय होय प्रीती, कायची मीटिंग चालू आहे दोघीच जणीची? कायची मीटिंग काकू? मीटिंग गिटिंग काही नाही बा, मी तर सहज येऊन बसले. या ना तुम्ही बी. हो आता या, नाही तर काय मग इकडे चालली मी बी. झाला चहा? हो झाला ना चहा, 4 वाजताच तर चहा होते. चहा घेऊनच आली मी घरून. चला म्हटलं इकडे चंद्रकलाच्या घरा इकडे जात होते मी, तर तुम्ही दोघी जणी इथं दिसल्या तर इथंच आली मग. हा काय? कशी काय आली तू? मी काय काकू अशीच आली घुमत फिरत, नेहा संग बोलली थोडा वेळ, 5-10 मिनिट भेटली मला तिथं, आणि मग ती कोणीकडे आली आशाच्या घरी. नेहा कुठं भेटली बाबा तुले? कुठं भेटन काकू, कुठं नाही, घरासमोर बसली होती अंगणात, तर बोलली मी तिच्या संग, आणि तिकून मग इकडे आली. हा काय, माहीत भेट झाली नेहा संग कलाबाई संग. गावाले जातो म्हणे तर चालल्या होत्या आता. हो 5 वाजताच्या एसटीनं जातो म्हणे. हो आताच तर दिसल्या मला जाऊन राहिल्या ना. कलाबाई आहे, नेहा आहे, नेहाचे लेकरं. थांबाले नाही पाहिजे काकू, आता आली रुपाची सासू तर थांबायला पाहिजे होतं तिनं. 10-15 दिवस तरी काढून द्यायला पाहिजे डिलेवरीत, तर नाव नाही समजत रुपाचीच्या बुडीले. हो ना, नाव नाही समजत बापा सुनीलच्या आईले. थांबाव बा, 10-12 दिवस काढून दिले पाहिजे होते. दोघी जणी मिळून, रुपाची ताई आहेच, मस्त दोघी जणी इनी मिळून कामं करते. नाही तर काय मग काकू, अडल्यावरच कामी पडा लागते. चांगल्या टायमीत तर पूर्ण गावच संग राहते, जे नाही कामी पडत ती लोक संग राहते म्हटलं चांगल्या वेळेस. पण आता तिच्या अडतीवर आहे, तर राहिले पाहिजे. हो ना, पोरीच्या घरी जातो, पोरगी अंगणवाडीत जाते, मग तिला शाळेत पाठवा लागते. चालू होतं बा त्याचं. हो मला म्हणे शाळेत जाते म्हणे पोरग, तर नाही थांबत म्हणे, शाळा पडते म्हणे त्याची, नाही तर थांबली असती म्हणे, मी बारशाला येईन तेव्हा राहीन म्हणे.
2 दिवस. हो ये जा म्हणा आयतं खावाले. आयतं नाही तर काय मग आयतंच खावाले येईन. कामं करायला थोडी येणार आहे त्या. पाहिजे ना काकू पाहुणेवाणी येऊन बसन म्हटलं पंक्तीत. पाहुणे नाही तर काय मग पाहुणेच म्हणावं आता. स्वतःचं घर असून घरवाणी नाही राहत. हा पाहुणे समजून राहते तर पाहुणेच म्हणा लागन द्यायला आता. बरं झालं रुपाची आई आली तर. तर मायच होते व कशी राहू मग माय. शेवटी मायबापच कामी पडते म्हटलं. हो काकू ते तर आहे. मायबाप तर मायबाप होते. गेले होते मग तुम्ही पावाले? नाही गेलीच तर नाही जाईन म्हणत होती. मग हे दिसले तर म्हटलं आता घरी पाहुणे आहे काय जाऊ. तर त्याच्यानं गेलीच नाही. मग नाही तर तिकडेच जात होती मी रुपाच्या घरा इकडे. जा लागन आता संध्याकाळी गे पावाले. पोरगगी चांगला आहे पण मस्त रुपावानीच आहे ना. हो रुपावानीच आहे ना. चांगलं झालं काकू पोरग झालं तर रुपाले नाही काय. पोरगी पोरग पाहिजेच. हो एक पोरगी एक पोरग. आता ऑपरेशन करून घेतलं पाहिजे तिनं. हो 2 महिने जाऊ दे म्हणा मग ऑपरेशन करून घे. पहा ना शांता काकू कुठचा कामागिमाचा हो का. पहा बरं. आता कुठं नेऊ तुमच्या दोघी जणीले कामाले. कुठं नेऊ. न्या ना कुठंही जिथं हो का येईन तिथं जाऊ कामाले. काम तर पहा तुम्ही. आता पैसे झाले खतम. पैसे काही हाय नाही जवळ. आता बारसं वारसं राहीन तर कपडे गिपडे नाही घ्या लागणार पोराले रुपाले सुनील भाऊले. तिले साडी घ्या लागन पोराले घ्या लागन 300 रुपयापर्यंत ड्रेस. आपण दवाखान्यात गेलो होतो पाहाले तर ड्रेस घेऊन नाही झाले पाहिजे होतं. असंच झाले पाहिजे होतं. आणि आता बारशाले घ्यायला पाहिजे होता मग ड्रेस. काही नाही होत व 100-150 रुपयाले मोजा नाही लागत. इकडच्या तिकडे नाही काय प्रीती. 100 रुपये कुठं खर्च नाही होत. कुठेही चालले जाते. नाही तर काय मग 10-10 रुपये 20-20 रुपये. लेकरं 200-300 रुपये खर्च करून टाकते बिस्किट आणि पुड्या पाड्यामध्ये. नाही तर काय मग आता घेऊन गेलो आपण कपडे तर तिले चांगलं वाटलं सन ना. पाय बा शांता मावशी आली प्रीती आली आशा आली. सगळेनं माया लेकरासाठी कपडे आणले माया पोरासाठी. ते खुश झाली ना आपण कपडे गिपडे घेऊन गेलो तर. मग आपले 100 रुपये महत्वाचे आहे का तिची खुशी महत्वाची आहे. हो ना चांगलं वाटलं पण रुपाले खुश झाली होती ते. तिला वाटलं पाय बा धावून आल्या माया पोराले पावाले मले पावाले. खुश झाली होती पण खरं सांगतो मावशी मावशी म्हणून राहिली मी बी काकू. हो खुश झाली होती ना. चालतं काय काकू चला ना जाऊ आणि भेटून येऊन जाऊ. बरं चला ना मग चला जाऊ. हो मग अजून संध्याकाळी स्वयंपाक येते कामच राहते. टाइम नाही भेटत. चला आता भेटून येऊन जाऊ रुपाच्या पोराले. हो चला. काय चाललं रुपा. काही नाही प्रीती ताई झोपून देतो याले. उठला तर गोदीत घेऊन बसली आता. खाली झोपत नाही ना. झोप लागेपर्यंत घेऊन बसा लागते त्याले. दूध पेता पेता झोपून देत जा. कायले घेऊन बसा लागते. आतापासून सवय लावतो काय त्याला घेऊन बसाची. असाच पाहिजे ना मग तो. घेऊनच बस म्हणन मग काय करशील कामं करशील का याले घेऊन बसशील तू. नाही तर काय मग कायले सवय लावतो त्याले. मस्त पाजून झोपून देत जा त्याला बेडवर. पकडू पकडू नको ठेवत जाऊ. तुले मोठा लाड येत असन माया बाबू माया बाबू. मग बाबूला नाटक करून म्हटलं तुले तरात देईन. हो ते तर आहे. आता आई गी काम करून घेते तर मी त्याला घेऊन बसतो. चांगलं वाटते. आई आहे तोपर्यंत. आणि मग तू आई गेल्यावर म्हटलं तू हेच वाके होईन ना. सवय नको लावू त्याला खाली ठेवत जाय. हो मावशी आता तशीच करतो मी याले. घेऊन नाही बसणार. आता बसली तर बसली. आता झोपून देतो आणि मग त्याला घेऊनच नाही बसत. गेले पाहुणे. हो गेले. राम न आजचा दिवस जागा बा उद्या सकाळी तर नाही ऐकत. जावाचेच गाई. घरी जावाचा आहे घरी जावाचा आहे. बोलन न बोलन. हो मला तर दिसली होती नेहा जातो म्हणे गावाले वहिनी. आता आल्या मावशी तर राहिले नाही पाहिजे काय. त्याचंच घर होय ना. थांबा बा रुमाल बांधतो मी पहिले डोक्याले नाही तर मग डोकं भन लागन. हो बांधून ठेवत जाय ना काना गिनाले. बोला आता. जाऊ द्या ना. गेल्या तर गेल्या. लेकराची इच्छा होती रावाची. आई म्हणे राहू म्हणे आजचा दिवस. पण राणीची आत्या ते नाही ऐकत. गावाले जावाचा गावाले जावाचा. मग डब्बा बनवायचा वाका होते स्वयंपाकाचा वाका होते. आणि मग मी तुमच्या भाऊले सांगून नाही आली. तिचंच चालू होतं बापा. जाय म्हटलं तिला रावाचंच नाही आहे तर काय म्हणू मग जा जावाचं आहे तर. राणीचे बाबा म्हणे माहित बाई म्हणे थांब जा म्हणे आजचा दिवस आली तर गडबड नको करू बा. उद्या मस्त जेवण खाऊन करून आरामात जायचं म्हणे. एकटा आजच आलो आम्ही आणि वरून यायची घाई. गावाला जातो गावाला जातो. मग आमचं पाहू का त्याचं पाहू. हो ना मस्त तुझी सासू बी राहते तर नाही ते बी पोरीच्या मागं मागं जाते. हो आणि पाहिजे ना आता प्रीती ते 5-6 महिने होऊ दे. मग येऊन बसन ते आयतं खावाले माझ्याजवळ. मग मी बोलन तर मग मला राणीचे बाबा कायले बोलतं बोलू नको. मग ती मग मला बोलते म्हणून मी तुमच्या घरी येत नाही.
आता गीता आली तर आता बोलतोच मी चांगली येईन तर. आतापर्यंत आत्याबाई जे म्हणे ते बनवून देव, आता नाही देणार मी बनवून. आता मी 2 लेकरं आहे माझ्याजवळ. राणीले पाहू, याले पाहू, का माया पाहू, का तिचं पाहू. आता फक्त मी मायाच पाच जाईन ना, माझ्या लेकराचंच पाच जाईन. हो हो राहिले पाहिजे होतं तुझ्या सासून बी. 15 दिवस थांबते, मस्त काढून देते 15-20 दिवस. आता तुही माहीत आहेच कामं गिमं करायला आली नाही काय आता तिकडे घरदार सोडून. तुझ्या घरी तर कोणी कामं करायला नाही आहे. आता तुझे बाबा एकटे बनवून राहिले असन, खाऊन राहिले असन. नाही तर काय मग मावशी. आता मै सासू इथं थांबली असती तर काही बिघडलं असतं काय. लेकरं असे कोणते मोठे भारी शाळेत जाऊन राहिले लेकरं. अंगणवाडीतच जाऊन राहिली ना पोरगी. नाही 10वी-12वीची परीक्षा देऊन राहिली ते बोर्डाची. नाही तर काय अंगणवाडीत पाठवलं पाहिजे असं हाच काय. नाही गेली असती अंगणवाडीत, ठेवलं असतं इथंच. हो ना. आता कोणतं काम पडलं तर मी तशीच करत जाईन. महाराणीचे पेपर आहे, महाराणीचे पेपर आहे, बोर्डाचे पेपर आहे. नाही पेपर आहे ना तरी मी सांगत जाईन का माझ्या पोरीचे पेपर आहे बापा, मी नाही येत. वेळेवर जावाचं आणि वेळेवर जेवण खाऊन करून येऊन जायचं वापस. बरं जाऊ दे, टेन्शन नको घेऊ तू. बिनपालतू तू तुझं डोकं नको खराब करू. आता मस्त खुश राह, चिडचिड नाही व्हा. लेकरावर बी तेच असर पडते. आपल्यापासूनच शिकते ना आपले लेकरं. मस्त खुश राहत जाय, चांगली राहत जाय. चांगलं शिकवावं लेकरायले. हो मावशी, तसं नाही तर काय मग चांगलं शिकवायचं आहे ना आता. काय करते राणी गे? राणी आज गेली गावात खेळाले, आज घरी आहे तर. हो बसा ना, आल्या तर मी आईले चहा बनवायला लावतो. आई मावशी आली म्हटलं. शांता मावशी चहा मांडजो 2-3 कप. राहू दे ना व, चहा खायला पाहिजे. आम्ही फक्त तुझ्या पोराले पाहायला आलो बा. चाला म्हटलं खाली पिली आहे तर मग संध्याकाळी टाइम नाही भेटत ना, घरचे कामं गिमं राहते, त्याच्यानं आलो मग आम्ही. चांगलं झालं ना मावशी आल्या तर. घे मग काळजी रूपा. हो घेतो ना प्रीती ताई. चला मग आता आम्ही जातो. अमाय बात चालल्या. बसा ना मावशी. बर बसो प्रीती, 5-10 मिनिट बस मग जर. बरं. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.